आपल्याबरोबर या गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत. बाबा तुमचं नाव काय? भास्कर रामचंद्र करपे. अच्छा. बाबा, संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी तुमचं मत काय? काय नाही, चांगलं मत आहे. काय वाटतं आमदार साहेब पडल्यापासून तुमच्या बद्दल ते वाईट वाटतं, पण त्याला विरोध नाही काही. अच्छा, पण तुमच्या गावामध्ये विकास कामं झाली का? हा, विकास कामं केले त्यांनी. हां, काय त्यांना काय वाटतं तुमच्या माध्यमातून तुम्हाला कधी भेटलेत का ते? हा, भेटतो ना मी. आता परवा भेटलो त्यांना. अच्छा, तुम्ही परवा दिवशी भेटले त्यांना. हा, काय वाटतं तुम्हाला, का त्यांचा पराभव झाला असेल? नाही, त्यांच्या बाबतीत चांगलं आहे. कार्यकर्ता म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचं चांगलं आहे. अच्छा. सार्वजनिक बाबतीमध्ये चांगलं आहे. हां हां. व्यक्तिशः जरी सोडलं तर सार्वजनिक बाबीमध्ये ते उत्कृष्ट काम करतात. तुमच्या तालुक्यामध्ये दूध संघ असेल, सोसायटी असतील, त्यांचं जे सहकार खातं आहे त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, त्यांचं मत माझ्याबद्दल काय नाही. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी एकदम शिस्तप्रिय घालून दिले सगळ्यांनाच, कार्यकर्त्यांना बिन त्यांना बिन सगळ्यांना. ते अगदी शिस्तप्रिय होते. त्यांचं सहकार खात्यामध्ये दुधाचे डेरे असतील, पेट्रोल पंप असतील, बँका असतील, ह्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या युवकांना नोकऱ्या भेटल्या का? हा, काहींना भेटल्या नोकऱ्या. अच्छा. हां, काहींना नाही भेटल्या, काहींना भेटल्या. आता माझ्या मुलालाच नाही भेटली, पण तरी पण बाकीच्या मुलांना भेटले सांगतो मी. काय वाटतं साहेबांच्या बद्दल? नाही, काय नाही. आता त्याला काय मिळत आहे? माझ्या मुलांना नाही नोकरी मिळाली म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? ते संचित प्रारंभ असतं जास्तच. पण साहेब चांगले आहेत. हे चांगलेच आहेत, चांगलेच म्हणावं लागेल. साहेब परत आमदारकीला उभे राहिले तर निवडून येतील का? हो, येतील ना. आपल्याबरोबर या गावचे उद्योजक तरुण मतदार राजा आपल्याबरोबर आहेत. दादा तुमचं नाव काय? माझं नाव मयूर दत्तात्रय कासार. काय आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, यामध्ये महाविकास आघाडीला किती जागा लागतील किंवा काय प्राबल्य राहील? तो थोरात साहेबच गड राखतील. साहेबांच्या बाबतीत काय सांगताल की सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं कामकाज कसं आहे? संगमनेर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात थोरात साहेबांचं नाव एक अग्रस्थानी घेतलं जातं, एक उच्चस्थानी घेतलं जातं. ते नाव तसंच कंटिन्यू राहणार. व साहेबांना महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राज्यातून साहेबांच्या नावाची डिमांड असते. साहेबांचा मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून पुढे आले होते, परंतु त्यांचा या ठिकाणी एक जाणून बुजून प्री प्लॅनिंग करून त्यांचा पराभव करण्यात आला असं तुम्हाला नवीन युवकांना काय वाटतं? नवीन युवक हे त्यांच्या पर्यंत जे साहेबांनी काम केलं हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचलं नाही, त्यामुळं साहेबांचा पराभव झाला. व त्यानंतर काही छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी असतातच. अच्छा. त्यामुळं साहेबांचा झालेला हा पराभव आहे. साखर कारखाना असेल, वेगवेगळ्या बँकिंग असतील, त्यांच्या किती लोक तुमच्या गावातील मुलांना नोकऱ्या वगैरे त्यांनी लावल्या का? भरपूर नवयुवक आहे, काही प्रौढ लोक आहेत, ते कारखान्यामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे, त्यांच्या संस्थांमध्ये कार्यरत आहे. शैक्षणिक संस्था आहे, दूध संघ आहे, कारखाना आहे, यशोधनसारखं एक कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय आहे, त्या ठिकाणी पण लोक आहेत कामाला. ओके. काय वाटतं साहेबांच्या बाबतीत अजून तुम्हाला काय बोलायचं? साहेब हे एक शांत संयमी नेतृत्व आहे. साहेब त्यांच्या पद्धतीने, बरोबर त्यांचं राजकारण एक वेगळं त्यांचा पायंडा असतो, त्या पद्धतीने साहेब त्यांचं काम करत असतात. ओके, धन्यवाद दादा. थँक्यू व्हेरी मच.